जी 65वी फायनल झाली, आज तिची पुनरावृत्ती आपल्या मान मुक्कामी होत आहे। जरा टाळ्या वाजून स्वागत करा दोन्ही पैलवानांचं। हीच कुस्ती 2022 ला महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशन मध्ये फायनल झाली होती सातारला। शूरवीरांचा जिल्हा सातारा, आद्य क्रांतिकारी नेत्याचा जिल्हा सातारा। ही कुस्ती कैलासवासी पैलवान विक्रम पारखे यांच्या स्मरणार्थ प्रशांताबा पारखे, काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना मान यांच्या वतीने पुरस्कृत कुस्ती आहे। बोला बोला 8500 हाय करा जर ही कुस्ती चितपट झाली तर नवनाथ भाऊ पारखे आणि सूरज भाऊ पारखे यांच्या वतीने 5000 रुपये इनाम, राम पारखे 3000 रुपये, रोहिदास आप्पा आमले आणि पांडाभाऊ खानेकर हे दोन पंच राहतील। विनंती आहे। कुस्तीला सुरुवात। महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी निकाली कुस्ती ही झाली तर सुनील अण्णा भरणे, महान महाराष्ट्र केसरी दिलीप नानांचे मोठे बंधू यांच्याकडून 2000 रुपये, पांडुरंग राक्षे यांच्याकडून या कुस्तीला 2000 रुपयाचं बक्षीस। कुस्तीला सुरुवात झाली, डोक्याला डोकं लागलं, डोक्यातले विचार चालू झाले। शुभम बोला। प्रकाश बनकर साठी पांडुरंग भाऊ ओझरकर सभापती यांच्याकडून 2000 रुपये बक्षीस पैलवानला दिलं जातं। पैलवानाच्या खुराकात भर पडावी, त्याची जोड वाढावी म्हणून हे बक्षीस असतं। कुस्तीला सुरुवात झालेली। नंबर 1 ला 2 कुस्ती आहेत। हर्षल सदगीर, सिकंदर से आणि प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज पटेल असा महामुकाबला चालू झाला। महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती। महाराष्ट्राची कुस्ती संपते काय असा प्रश्न निर्माण झाला होता, पण कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापुलाड, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, यशवंतराव चव्हाण अशी मंडळी एकत्र आली। 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली। 1953 ते 1960 कुस्ती महोत्सव भरायचा। 1961 सालापासून गदा देण्याची प्रथा चालू केली, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना करत असताना फार मोठा सिंहाचा वाटा होता, ते कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचा। या मुळशी तालुक्याचे मुठा गावचे सुपुत्र मामासाहेब मोहोळ यांनी 1953 ला जी कुस्तीगीर परिषद स्थापन केली, खऱ्या अर्थानं आज मामासाहेब आपल्यामध्ये नाहीत, पण चांगलं केलेलं काम आणि तोंडात न गेलेला राम कधीही वाया जात नाही। कुस्तीच्या कथाने व्यथा फार मोठे आहेत। दैदिप्यमान इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीला आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज पैलवान झाले। हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर, हिंद केसरी दीनानाथ अण्णा सिंग, कितीतरी नावं घेता येतील। या पुण्यामध्ये पहिली गदा या पुणे जिल्ह्याला मिळवून देणारे रघुनाथ दादा पवार, हिरामन बनकर, अनेक पैलवान जुन्या काळामध्ये झाले। हे कितीतरी पैलवान आपल्यामध्ये नाहीत। हो, या गावचं वैशिष्ट्य सर, मानगाव ग्रामपंचायतीचं कुस्ती संकुल आहे। 15 मिनिटं जरी येणार असलं तरी कुस्ती लावायची तर नाही तर नाही तरी लागून लावायची, नाही तर माझ्या मान ग्रामपंचायतीचं जे कुस्ती संकुल आहे त्या ठिकाणी वस्ताद साईनाथ रानवडे आणि वस्ताद गणेश लिमन हे मार्गदर्शन करतात।
लगेच फळ लावल्यानंतर लगेच झाड होत नाही किंवा लगेच फळ येत नाही. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये सातत्यता लागते आणि सातत्य टिकवण्याचं काम मान ग्रामपंचायतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पांडव आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक 3 मजली तालीम त्या ठिकाणी उभी केली. मातीचा आखाडा झाला, मॅटचा आखाडा झाला, जिमचा हॉल झाला आणि त्यानंतर 3-4 वर्षामध्ये या कुस्ती संकुलनामध्ये ऋग्वेद मोरे असेल, जयराज ठाकर असेल, प्रथमेश पारखे असेल, आयुष ओझरकर असेल, विराट शेळके असेल, जयेश ठाकर असेल, मेघराज गावारे असेल, श्रेयश पारखे असेल, कुमारी श्रेया परदेशी असेल, आदित्य परदेशी असेल, हर्षवर्धन हरगुडे असेल, राजवीर ओझरकर असेल, स्वराज ठाकर असेल, सक्षम आडा असेल, मल्हार आडा असेल, ही जी मी 15-16 नावं घेतलेली आहेत त्या प्रत्येक मुलाच्या पालकाचं, त्या प्रत्येक मुलाच्या मातेचं, बहिणीचं, भावाचं, आजोबांचं, आजीचं आणि ग्रामस्थांचे आशीर्वाद त्या मुलांच्या मागे आहेत. मानगावला कुमारांची चॅम्पियनशिप भेटलेले यावर्षी जरा टाळ्या वाजून स्वागत करा. ज्यांना कुस्तीतील जाण आहे त्यांनाच ते माहिती आहे आणि एकट्या दुकट्याचं हे काम नाही. आदरणीय शेलार साहेब आहे, प्रशासकीय मदत त्यांनी केलेली आहे, जरा त्यांचंही टाळ्या वाजून स्वागत करा. बजरंग बलेरीने सुद्धा त्यांची श्रद्धा फळाला लावली. आदर्श महाराष्ट्र शासनाचा, इट इज नॉट जोक सर, मला हे पक्क माहिती आहे. पुरस्कारासाठी किती खडतर नॉर्म्स आहेत. जर तुम्ही तो अर्ज पाहिला तर तो अर्ज भरूशी वाटत नाही. परंतु शेलार सर, तुम्ही जे मान संकुलाला मदत केलेली आहे, प्रशासकीय असू द्या, वैयक्तिक असू द्या, लाल मातीची सेवा केली, त्याचाच आशीर्वाद तुम्हाला भेटला. तुम्हाला आदर्श पंचायत राज पुरस्कार मिळाला. जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. लाल मातीची सेवा केल्याचा मेवा प्रत्येकाला भेटतो. हो, ती सेवा निस्वार्थ असली पाहिजे. बरोबर. या गावामध्ये अनेक नामांकित मल्ल होऊन गेले, पण त्यामध्ये दिलीप नाना भरणे महान महाराष्ट्र केसरी झाले. नॅशनलला खऱ्या अर्थानं त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर मैदानात आहेत मुंबई कामगार केसरी चेतन राक्षे पैलवान. तुम्ही आम्ही मुंबईला कामगार केसरीच्या स्पर्धा पाहतो, किती खडतर असतं, काय असतं आपल्याला माहिती आहे. लोकांना वाटतं की मुंबई कामगार केसरी झाला, परंतु बरे पैलवानांना मुंबई कामगार केसरी होता नाही येत. आपल्या गावचा सुपुत्र मुंबई कामगार केसरी झाला, जरा त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीने मुंबई कामगार केसरी कुस्ती स्पर्धा होत असते प्रत्येक वर्षी आणि त्या हलगेवाले थांबकी त्या स्पर्धेमध्ये या गावचा सुपुत्र गंगावेस तालमीचा पैलवान चेतन राक्षे मुंबई कामगार केसरी होण्याचा बहुमान मिळवला आणि खऱ्या अर्थानं मानगावाला मानाची चांदीची गदा मिळवून दिली. कुस्तीत सजासजी काही मिळत नाही. आमदारचा मुलगा आमदार होईल, खासदारचा मुलगा खासदार होईल, सरपंचाचा मुलगा सरपंच होईल, पण कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते. वतनदारी हा प्रकार कुस्तीत चालत नाही. शबास, अतिशय तगडी कुस्ती आहे. समोरून दोन्ही चड्ड्या पकडलेल्या आहेत पृथ्वीराजने. प्रकाश बनकर उंचीला जवस आहे. प्रकाश बनकर हा मांडव्याचा पैलवान आहे. महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर, गोकुळ वस्ताद तालमीचा पहिला महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर, हरिश्चंद्र बिराजदार मामांचा पट्टा आणि त्यांचा हा पुतणे. तर पृथ्वीराज पाटील कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणलं जायचं, पण 22 वर्ष गदा नव्हती कोल्हापूर जिल्ह्याला. कोल्हापूर जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरीचा दुष्काळ हटवणारा हा पृथ्वीराज. ज्योतिबाच्या पायथ्याला देवठाणी नावाचं गाव आहे. शेतकरी कुटुंबातली दोन्ही पोरं. या पृथ्वीराजचा चुलता संग्राम पाटील, धनाजी पाटील चांगला पैलवान, आजोबा पैलवान, वडील पैलवान आणि आता तो सेना दलात आहे घोरपडीला. फौजी आहे. फौजी कधी हार मानत नाही. आज 1.25 लाख रुपये पगार आहे त्याला. या कुस्तीनं जन्माची भाकरी दिलेली आहे. आज या महाराष्ट्राचे 4 सुपुत्र डिवाइस पैलवान नरसिंग यादव, विजय चौधरी, राहुल आवारे, सुनील साळुंके, दादा 12-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी,
DYSPचं स्वप्न पाहू शकत नाही. पांडुरंग भाऊ बरोबर का? पण लाल मातीत घाम गाळणारे महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP. हे कौतुक, हे कसब या लाल मातीचा, या कुस्तीचा आहे. या पण कुस्तीसाठी कुस्तीत खऱ्या अर्थानं गुरु महत्वाचा असतो, सद्गुरू असतो. गुरु शिवाय विद्या नाही. गुरु पावलोपावली भेटतात, पण सद्गुरू सारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. राजेची कांता काय भिकारी असते काय? खऱ्या अर्थानं दोन्ही पैलवानला चांगले गुरु भेटलेले आहेत. गुरु जीवनात प्रत्येक पावलोपावली भेटतो. गुटखा कसा खावा, मटका कसा लावावा, टेबला खालनं कसं घ्यायचं, खिशात कसं घालायचं, हेही शिकवाय गुरु असतात. पण सद्गुरू जर जीवनात माणसाला लाभला तर खऱ्या अर्थानं त्या माणसाचं जीवन सफल होतं. जबरदस्त मैदान. या मैदान मधली अतिशय तगडी कुस्ती आहे. पृथ्वीराज पाटील विरुद्ध प्रकाश बनकर. या दोघांची मशिनरी हळूहळू तापायला लागलेली आहे. जबरदस्त मैदान, खचाखच गच भरलेलं मैदान. 4:30 वाजता चालू झालेलं मैदान. 6 तास झालं कोणी जागा सोडलेली नाही. गतिमान युग आहे, धकाधकीचं जीवन आहे. 10 मिनिटं कोण कोणासाठी थांबत नाही. पण ही आमची अस्मिता आहे, आमची संस्कृती आहे, आमची परंपरा आहे. कुस्ती, कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. हा पुणे जिल्हा आहे. पुणे तिथं काय उणे, विद्येचं माहेरघर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला पुण्याची ओळख. आणि या पुणे जिल्ह्यात हा मुळशी तालुका पैलवानांचा तालुका म्हणून महाराष्ट्राला परिचित असणारा हा मुळशी तालुका. खऱ्या अर्थाने या मुळशी तालुक्यातूनच पैलवानांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळालं. बोला सर. बोला. चालू कुस्तीला नवनाथ भाऊ पारखी व संजू भाऊ पारखी यांचे सूरज भाऊ चालू कुस्तीला 5,000 रुपये इनाम या हे ठिकाणी पहा, जाहीर केलेला आहे. वांजळे सर, हा. जे बक्षीस दाते त्यांची लिस्ट करा, कारण प्रेक्षकांना पाठीमागे जरा सूचना आलेली आहे. 2 ओके. निवेदक आहेत, कुस्तीचा इतिहास तुम्ही काहीच सांगितला नाही म्हणतात. हा, सर, त्यामुळं 5च मिनिटं द्या. हा ठीक आहे, ठीक आहे. या गावचा इतिहास सांगतो थोडासा, जो मला वरिष्ठ लोकांनी सांगितलेला आहे. मी गोठवड्याचंच आजूळ आहे माझं. हा दिलीप नाना भरणे, उद्या त्यांचा वाढदिवस आहे. वा वा. मी पहिले शुभेच्छा देतो नाना तुम्हाला. या ठिकाणी दिलीप नानाने ना आम्ही 17 नॅशनल एकत्र केलेले आहे. वा. फक्त दिलीप नानाचंच कौतुक नाही, आमच्या टीममध्ये संतोष गरुड, गोविंद पवार, रवी पाटील, राजेश बारगुजे, नवनाथ गुले, शंकर वासवण, संदीप वांजळे, सतीश बावकर, रमेश कुंभार, तानाजी पाटील अशी टीम होती. दिवस निघून जातात पण आठवणी मनात राहतात. आणि 92 आणि 96 किलोला तो एकमेव खेळाडू आहे. फ्रीस्टाईलला पण त्याला मेडल आहे आणि ग्रिकोला पण मेडल आहे. ना, हा 92 आणि 96चा इतिहास रचणारा तो एकमेव या गावातील. वा. आणि या गावामध्ये जवळजवळ सर 8 तालमी आहेत. महाराष्ट्र राज्यातील एकमेव गाव आहे की ज्या गावामध्ये 8 तालमी होत्या. त्यामध्ये जय हनुमान तरुण मंडळ, पत्र्याची तालीम, भैरवनाथ तालीम, कोळ्यांची तालीम, बोडके वाडाची तालीम, गंगाराम वाडीची तालीम, ओझरकर वाडीची तालीम आणि दत्त मंदिर तालीम होती. पण या 8 तालमी मिळून एक नववा श्रीपती तयार केला डोंगराच्या कडेला. आणि खऱ्या अर्थानं मानगावची लहान मुलांची टीम अंडर 14ची ही भविष्यातील महाराष्ट्र राज्याची टीम असल्याशिवाय शक्यताच नाही की त्या ठिकाणी प्रत्येक जण गोल्ड मेडल घेणारच. हो. त्याच्यामध्ये मल्हार आहे, ओझरकर भाऊंची 2 मुलं आहेत. या ठिकाणी याचं सर्व श्रेय कोचिंग करता करविता गुरु भगवंत असतो. बरोबर. या ठिकाणी आपल्याच गावच्या शेजारचे, आपल्याच पाहुण्यातील आदरणीय साईनाथ रानवडे पैलवान, जे स्वतः 92 किलोला महाराष्ट्र केसरीला सुवर्ण पदक आहे आणि अनेक मैदानी कुस्ती केलेला आहे. आपल्या घरचं सर्व पाहून त्या ठिकाणी तालमीची सेवा करतात. हो, मुलींना आणि हो. वाचला शाबास. कोचिंग करतात. त्या साईनाथ रानवड्यांसाठी जरा टाळ्या वाजवा. आणि गणेश लिमन हे दुसरे कोच आहेत. गावामध्ये 2 कोच ठेवणारं पहिलं गाव आहे. शेलर दाताचं सर्व श्रेय तुम्हाला आहे. प्रशासकीय माणूस आहे. आणि या ठिकाणी त्या दोन्ही पोरांना फुल ना फुलाची पाकळी किंवा समाजात राहत असताना आर्थिक विवेचना सुद्धा सतावत असती, तीही दूर करण्याचा प्रयत्न समस्त ग्रामस्थ मान त्या 2 कोचेसचा करत आहेत. आणि निष्ठेने ती मुलं शिकवत आहेत. याच्याही पलीकडे जाऊन आपला मुलगा, आपली मुलगी पैलवान व्हावी
म्हणून परदेशी कुटुंबांनी घरातच तालीम बांधली. जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कुणी काही असू द्या, परंतु घरात तालीम बांधणारे पण हे गाव आहे. आत्तापर्यंत केचे सर कोणत्या गावात 8 तालमी आहेत? हा, या ठिकाणी या तालमीमध्ये अनेक चांगले नामांकित पैलवान होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये स्वर्गीय पैलवान शिवरामभाऊ हिंगडे असतील, स्वर्गीय पैलवान वामनराव विष्णू ठाकर असतील, स्वर्गीय पैलवान निवृत्तीभाऊ कसाळे असतील, स्वर्गीय पैलवान बबन नाना पारखे असतील, पैलवान वामन नाना पारखे असतील, स्वर्गीय पैलवान किसन शेळके असतील. त्यानंतर आदरणीय पैलवान कांताराम नामदेव राक्षे असतील, सुदाम नथू बोडके असतील, बबन नाना राक्षे असतील, बबन बोडके असतील, साहेबराव ठाकर असतील, ज्ञानोबा राक्षे असतील, निवृत्ती पारखे असतील, सुदाम राक्षे असतील, पंढरीनाथ ओझरकर असतील, सुदाम पारखे असतील, दगडू पारखे असतील, वसंत बोडके, हिरामन राक्षे, तानाजी पारखी, दिवाणजी पारखी, मोतीलाल पारखी, दत्तात्रय नथू बोडके, तानाजी मोरे, निलेश ठाकर, संतोष ठाकर, बबुशा हरगुडे, सुरेश पारखी, संतोष पारखी, भानुदास राक्षे, सुभाष ज्ञानोबा राक्षे, बापू राक्षे, दिलीप नामदेव भरणे, संदीप श्रीरंग पारखी, पंडित विठोबा मारणे, गणेश पारखी, संतोष पारखी, प्रमोद पारखी, सचिन ओझरकर, गोरखाबा ओझरकर, जयदीप ठाकर, विष्णू ठाकर, जीवन हिंगडे, अविनाश आणि शाबास स्वर्गीय पैलवान विक्रम पारखे असतील. शाबास. एवढी मोठी परंपरा या गावाला केचे सर कुस्तीचे आहे. बरोबर. आणि त्याचा उदय आता झालेला आहे. निश्चयाचा महामेरू संकल्प मान ग्रामस्थांनी केलेला आहे. हो. गेल्या वेळेस पाऊस आला होता. संपूर्ण देवळामध्ये मान देवीच्या कृपेने सर्व पैलवानांनी विनंती मान्य केली आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांनी येणारा प्रत्येक पैलवान हा आपलाच असतो. काही घडू शकतंय आणि त्या पैलवानांना मानधन दिलं. कुस्ती न करता मानधन देणारं एकमेव गाव बरोबर. गाव. टाळ्या वाजवा सर्वांनी याच्यासाठी. वांजळे सर, हा, महाराष्ट्रात 36 जिल्हा आहेत. 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यात कुस्तीला अस्तित्व आहे. 30 जिल्ह्यात असा एकही जिल्हा नाही की मी कॉमेंट्रीला गेलो नाही. गेले 17 वर्ष मी कुस्तीची कॉमेंट्री करतोय. पाऊस आला आणि मैदान कॅन्सल झालं, पण प्रत्येक पैलवानला मानधन देणारं एकमेव गाव हे मान आहे. ही वस्तुस्थिती मी माझ्या डोळ्याने गेल्या वर्षी पाहिलेलं आहे. नैसर्गिक संकट आलं, वादळ सुटलं, वारं आलं, पाऊस आला आणि मैदान थांबवावं लागलं. या ठिकाणी महाराष्ट्र चॅम्पियन अभिजित दादा भोईर, मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनाचे पैलवान यांचाही नामोल्लेख करावा लागल. हो, या ठिकाणी महाराष्ट्राला लगातार 3 मेडल त्यांनी दिलेले आहेत. बरोबर. आधुनिक कुस्ती अत्यंत खडतर होत चाललेली आहे. एक एक गुणासाठी लढत होत असते. आपण हे अनुभवलेलं आहे. एक गुण किती महत्त्वाचा आहे. अमित दह्या अमेरिकेला वर्ल्ड चॅम्पियन सिलेक्शन ट्रायलसाठी गेला होता. 3 सेकंदासाठी बोट पकडली आणि क्वेश्चन प्लस पॉईंट भेटला आणि भारताचं 2016चं स्वप्न त्या ठिकाणी भंग झालं. बरोबर. राहुल नाना आवर यांचं जर वजन 57 किलो आलं असतं तर निश्चित राहुल नाना आवर हे ऑलिम्पिकचे पदक विजेते खेळाडू झाले असते. 100%. याच्यामध्ये दुमत नाही. त्यांच्या कालोखाल अनेक मल्ल होते. या ठिकाणी एक मल्ल आला आणि लवकर निघून गेला. राहुल खानेकरची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बाप्पूच्या कुस्तीसाठी मुळशी तालुका वेडा झालेलं मी स्वतः पाहिलेलं आहे. बरोबर. असा मल्ल आहे. त्यानंतर आपला उत्कर्ष काळे, ज्याने रवी दह्याला रेल्वेच्या ट्रायलला 10-0 केलं होतं. आणि हाँ ये देखो आ गए प्रवीण दुबे जी जो नाम लेते रवी दह्या का. बोलो. हाँ, उत्कर्ष काळेवरती जीव लावणारी उत्तर भारतातली काही मंडळी होती. त्या ठिकाणी तोही पैलवान दुखापतीमुळे गेला. नाहीतर रवी दह्याच्या जागी कदाचित उत्कर्ष काळे असला असता. अशी महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेला साजेसं हे मान गावचं कुस्ती मैदान मान ग्रामस्थांनी एकजुटीने आणि एक दिलाने उभं केलं. मान ग्रामस्थांसाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा विनंती आहे. शाबास शाबास. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झाली. फार मोठा दैदिप्यमान इतिहास या मानगावाला. मगाशी सांगितलं दिवस निघून जातात पण आठवणी मनात राहतात. आणि खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय पंच संदीप वांजळे सर
यांच्या माध्यमातून या आठवणींना आज या ठिकाणी उजाळा मिळालेला आहे. चला कुस्ती करा पैलवान. शबास. दोन्ही कुस्त्या निकाली होणार. शबास 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 हलगे बहादर. अनेक मैदान आम्ही पाहत असतो. या मैदानावर शबास. राघू ठोंबरे आपण मैदानात या. आदरणीय तानाजी पारखे आणि वसंत बोडके हेही मैदानात या. आपले शुभ असते त्याचा इनाम या ठिकाणी दिला जाणार आहे. विनंती आहे आदरणीय तानाजी पारखे हो. सरपंच व वसंत बोडके आपणास विनंती आहे. प्रसाद सस्ते येणार नाहीये. आपण कुस्ती पुरस्कृत केली होती. आपल्या शुभ असते जो पैलवान हजर आहे राघू ठोंबरे याचा सन्मान होत आहे. विनंती हे आहे पहा आपण- पैलवान हा. सिकंदर शेख आणि हर्षद सदगीर. चला लवकर तयारी करून ताबडतोब आखाड्यात या. खिवसरा तालमीचे वस्ताद आदरणीय गुरुवर्य संभाजी दादा लिमन या कुस्ती मैदानासाठी उपस्थित आहे. यात्रा उत्सव कमिटी व कुस्ती मैदान आपले सहर्ष स्वागत करत आहे. आणि मानगावचे कुस्ती कोच गणेश लिमन यांचे पिताश्री संभाजी लिमन यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. या ठिकाणी राघू ठोंबरे राक्षे पैलवान हा त्यांचं या ठिकाणी मानधन देण्यात येत आहे. पैलवान कुस्ती करा. पृथ्वीराज प्रकाश कुस्ती करा. आणि कब्जा घेतला. पृथ्वीराज पाटीलने कब्जा घेतलेला आहे. दोन तगडे पैलवान आमने सामने लढतायत. आतापर्यंत घरात पैलवान सांभाळणं घराण्याची प्रतिष्ठा गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. आयुष्याचं भविष्य घडवायचं असेल तर कुस्तीकडे पाहिलं तर काही वावगं ठरणार नाही. मगाशी सांगितलं 4 सुपुत्र डिवाइस पे. हा या ठिकाणी ज्यांनी कुस्ती पुरस्कृत केली ते माजी सरपंच आदरणीय तानाजी भाऊ पारखे व आदरणीय वसंतदादा बोडके यांच्या शुभ हस्ते पैलवान राघू ठोंबरे यांचा या ठिकाणी सर सन्मान होत आहे. जरा टाळ्या वाजून स्वागत करूया. राघू ठोंबरे मान खटाव तालुक्यातला ठोंबरेवाडीचा सुपुत्र. शिखर शिंगणापूर मोठा महादेव. शिंगणापूरच्या पायथ्याला ठोंबरेवाडी नावाचं गाव आहे. शंभू महादेवाच्या नगरीतनं आलेला राघू शाहूपुरी तालीम कोल्हापूर याचा सन्मान आखाड्यावरती संपन्न झालेला आहे. कुस्ती करा. आणि कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराजने प्रकाश बनकरचा. या ठिकाणी कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान कैलासवासी आमचे मित्र विक्रम पारखी यांच्याकडून मला 500 रुपये इनाम आलेला आहे. धन्यवाद. खरोखर विक्रम पारखी या गावचा सुपुत्र. मगाशीच मी सांगितलं पाठीमागच्याच 4-5 महिन्यापूर्वी हार्ट अटॅकच्या झटक्यामुळे विक्रमचं निधन झालं. आणि खऱ्या अर्थानं या मानगावाच्या कुस्तीला आणि या महाराष्ट्राच्या कुस्तीला फार मोठा धक्का बसला. कुमार महाराष्ट्र केसरी अनेक पैलवांबरोबर विक्रमच्या कुस्त्या माझ्या समोर झालेल्या आहेत. गेले 10 वर्ष झालं मी विक्रमला ओळखतोय. गदालोट कुणी मारावा पैलवान विक्रम पारखीने. आणि कुणाला पाडलं ते पण सांगा. हा मान अभिमान आहे आपला. खरोखर विक्रम पारखे आणि माऊली जमदाडे ही कुस्ती निगोजला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवराय केसरीसाठी आली होती. आणि कॉमेंट्रीला मी होतो. यूट्यूबला टाकून बघा. माऊली जमदाडे सारख्या पैलवानवरती विजय मिळवला होता विक्रम पारखीने. ठामपणे सांगतोय. आणि या मैदानात लढणारा सिकंदर शेख ज्यावेळेस उभारी घेत होता त्यावेळेस सांगली मुक्कामी सुद्धा गदेलोटवरतीच विक्रमने पराभूत केलं होतं. हो. पण त्याच्यानंतर त्यांचा महामेरू कोणी रोखू शकलं नाही. हो खरोखर आज विक्रम आपल्यामध्ये नाही.
पण या लाल मातीच्या माध्यमातून, या कुस्तीच्या माध्यमातून विक्रमची आठवण मात्र सर्वांच्या मनामध्ये आहे. म्हणून म्हणतो ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे. पण खऱ्या अर्थानं विक्रमचा आयुष्याचा प्रवास निम्म्यामध्येच थांबला. विक्रम आपल्यामधून निघून गेला आणि बॅक चालतो. पंचाचा निर्णय नाही, पंचाचा निर्णय. हे पहा, पंचांचा निर्णय अंतिम राहील. हे के. पहा. सर, हा बोला. आपल्यासाठी 500 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. नवनाथ भाऊ पारखे यांनी विक्रम पारखे यांच्या वतीने. हा, धन्यवाद धन्यवाद. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झालेली आहे. दोन्ही पैलवान अतिशय नम्र आहेत. दोन्ही पैलवान अतिशय विनयशील आहेत. एकाने बॅक साल्तो लावला होता, तो हल्ला दुसऱ्याने धुडकावला होता. म्हणून कायमस्वरूपी आम्ही सांगत असतोय, डाव हे दुधारी शस्त्र असतंय. डाव करणारा कसबी असावा लागतो. डाव हे बुमऱ्यान हाताऱ्यासारखे असतात. पैलवानाची किंमत नावात नसते, डावात असते. वाहेगुरु 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 वाहेगुरु. भले 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 भले. टाळ्या कराय कंजूशी करू नका, टाळ्या करा. आज आपल्याला अतिशय चांगली कुस्ती आहे. खूप बरं वाटलं. हो. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष, अरे ओ भले 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 बाबाजी शेके यांचं या ठिकाणी आगमन. आणि पृथ्वीराज पाटील विजय करा की फौजीसाठी टाळ्या. हर्षवर्धन सदगीर मैदानात या. एक फौजी विजय झाला आणि प्रकाशसाठी टाळ्या करा. आरपार कुस्ती झाली. विजयश्री दोघांपैकी एक जणांच्या गळ्यामध्ये सुरत विजयाची माळ घालत असतात.